डीप फेक या डीप न्यूड व्हिडिओ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल हवंय ते तुम्ही स्वतःच टाकलेलं आहे। रॉ मटेरियल म्हणजे काय, तुम्हाला डीप न्यूड किंवा डीप फेक व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा एक छान HD फोटो पाहिजे आणि लोक तेच टाकत असतात। इंस्टाग्राम कोणाचे ओपन करून बघा, डिगडिगभर HD फोटोज आहेत, इतके HD फोटोज व्हिडिओज आणि सगळ्या अँगलने असतात। पण लोकांना इकडून 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 4ही 8ही 10 बाजूनी फोटो टाकायचे असतात। रस्त्यावर बसून, गाडीवर बसून, खिडकीत बसून, कुठून कुठून सगळ्या अँगलने लोक फोटो टाकतात। सेल्फीने टाकतात, DSLR अगदी इकडून तिकडून मित्राकडून मागून आणून फोटो टाकतात। पण हे सगळे फोटो टाकल्यामुळे या सगळ्या फोटोचा जो डेटा एखाद्याने कलेक्ट केला तर याच्यापासून तुमचा व्हिडिओ सहज बनवता येतो। मोस्टली हे सॉफ्टवेअर्स फ्रीली अवेलेबल आहेत, मोस्टली सॉफ्टवेअर्स पेड अवेलेबल आहेत। खूप असे जसं सुपारी घेणारे लोक असतात ना, त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट घेणारे लोक आहेत की हा डेटा आहे, हिचा न्यूड व्हिडिओ बनवून दे किंवा ह्याचा पॉर्न व्हिडिओ बनवून दे, आणि हे मार्केटमध्ये चालू आहे, ज्याला डार्क वेब म्हणतात। आणि जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की जी हॅक होऊ शकत नाही। असं कुठलीही कंपनी नाही, असा कुठलाही मोबाईल नाही की असं कोणीही दावा करू शकत नाही की हे हॅक होणार नाही। प्रत्येक गोष्ट जी इंटरनेटला कनेक्टेड आहे ती हॅक होऊ शकतेच। फॉर एक्झाम्पल आत्ता आपण बोलतोय की मला एक गाडी घ्यायची आहे 4 व्हीलर, आणि इथून तुम्ही फक्त उठले आणि बाहेर जाऊन लगेच तुमच्या समोर जर कारचा एजंट फिजिकली उभं राहिला की सर तुम्ही आत्ता बोलले ना गाडी घ्यायची आहे, तर काय कराल? ते सगळ्यात जास्त शॉकिंग असेल आणि ते पुढच्या 4-5 वर्षात होणार आहे की तुम्ही आत्ता जे कन्व्हर्सेशन करत होते तुमचा मोबाईल ऐकत होता, तुमच्या मोबाईलमुळे आम्हाला डेटा मिळाला, डेटा आमच्यावर रिट्राईव्ह झाला, जो एरियाचा लोकल एजंट होता तो इमिजिएट त्याला लोकेशन आली आणि तो लगेच तुमच्याकडे हजर झाला। आत्ता बोलले तुम्ही 5 मिनिटापूर्वी गाडी घ्यायची, सांगा कुठली घ्यायची, हे होणार आहे। काही ऑफिशियल कंपन्या आहेत, उदाहरणार्थ ॲमेझॉन, फेसबुक, इंस्टाग्राम, हे तुम्हाला सांगून तुमची हिस्ट्री चोरतात, ज्याला आपण कुकीज म्हणतो। प्रत्येक वेबसाईटवर दिलेलं असतं अलाउ कुकीज, आपण म्हणतो असेल काहीतरी, क्लिक करून देतो आणि ते कुकीज तुमच्या घेऊन टाकतात। ॲमेझॉनवरती सर्च केलं मला मोबाईल घ्यायचा आहे, दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला फेसबुकवरती त्याच मोबाईलची ॲड दिसेल। डीप फेक म्हणजे काय असतं आणि हा कसा होतो स्कॅम? ओके, सो हा स्कॅम सध्या आपल्याला दिसतोय, पण ॲक्च्युली हा सध्याचा स्कॅम नाही आहे। हा साधारण एक 7-8 वर्षापूर्वीचा स्कॅम आहे आणि हा खूप जुना स्कॅम आहे। याच्यासाठी जे AI टूल यूज केलं होतं, कारण आता सध्या AI खूप जोरात आहे, त्यामुळे आता लोकांना वाटायला लागलं की आत्ताचा स्कॅम आहे, पण AI साधारण 6 ते 7 वर्षां जुना स्कॅम आहे। तर याच्यामध्ये काय व्हायचं की युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि अजून 1-2-4 काही प्रायव्हेट कंपन्याज आहेत, त्यांनी एक टूल इन्व्हेंट केलं होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या व्हिडिओचा चेहरा किंवा एखाद्या व्हिडिओचा एक बॉडी पार्ट चेंज करू शकता। सो त्याला त्यांनी नाव दिलं होतं की डीप फेक अल्गोरिदम। त्यामध्ये काय होत होतं की पिक्सेल टू पिक्सेल टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वर्क होत होती, म्हणजे पिक्स टू पिक्स म्हणतात त्याला। ॲक्च्युली पिक्स टू पिक्समध्ये काय होतं की एक पिक्सेल चेंज करायचा, दुसऱ्या पिक्सेलने त्याला रिप्लेस करायचं, आणि ऑफकोर्स सगळे पिक्सेल त्यांनी रिप्लेस केले, आणि म्हणजे चेहरा किंवा एक बॉडी पार्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादा असा हिरो घ्यायचा आहे की जो आत्ता अस्तित्वात नाहीये, पण तुम्हाला तो तुमच्या मूवीमध्ये एक 4-5 सेकंदासाठी दाखवायचा आहे, तर मग त्या केसमध्ये या लोकांनी डीप फेकचा उपयोग केला की एखाद्या जाहिरातीमध्ये, एखाद्या फिल्ममध्ये, एखाद्या शॉटमध्ये जुना एखादा असा हिरो किंवा हिरोईन की जी अस्तित्वात नाहीये पण तिला त्या शॉटपुरतं दाखवायचं आहे। सो अशा ठिकाणी या गोष्टीचा उपयोग होत गेला, पण या गोष्टीचा जसा उपयोग आहे तसा दुरुपयोग पण आहे, म्हणजे मिसयूज व्हायला सुरुवात झाली, आणि त्यानंतर लोकांनी या डीप फेक अल्गोरिदमचा दुरुपयोग सुरू केला। आणि जेव्हा दुरुपयोग सुरू झाला तेव्हा या डीप फेकचं कन्व्हर्जन झालं डीप न्यूड अल्गोरिदममध्ये। सो हा डीप न्यूड अल्गोरिदम जो आहे, जो सगळ्या सध्या वापरला जातो। डीप न्यूड अल्गोरिदममध्ये काय होतं की एक ऑलरेडी रेडीमेड पॉर्न व्हिडिओ आहे जो कोणीतरी बनवला आहे, त्या पॉर्न व्हिडिओमध्ये फक्त चेहरा जो आहे तो रिप्लेस केला जातो या अल्गोरिदमच्या मदतीने, आणि पूर्ण त्या मुलीचा किंवा मुलाचा न्यूड व्हिडिओ तयार होतो। मग त्यामध्ये एक्सप्रेशन सुद्धा ऑटोमॅटिकली मॅच होतात, व्हॉइस ओव्हर सुद्धा आता मॅच करता येतो, आणि काही प्रमाणात तो खूप जास्त आता HD क्वालिटी किंवा हाय डेफिनेशनमध्ये तो आता एक्सपोर्ट करता येऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ समोर आला की लोकांना ते डिस्टिंग्विश करणं की ओळखणं अवघड जातं की नक्की हा खरा आहे की खोटा आहे। जसं आता त्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडिओ डीपफेक व्हायरल झाला, तर त्यामध्ये फारशी न्यूडिटी नव्हती, तो एक हाफ न्यूड होता किंवा एका दुसऱ्या इन्फ्लुएन्सरच्या इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ काढून त्याच्यामध्ये त्या हिरोईनचा फोटो मर्ज केलेला होता, त्यामुळे तो डीप न्यूड नव्हता, तो डीप फेक होता, कारण त्यामध्ये न्यूडिटी नव्हती। पण काही वेळेला
पूर्णपणे पॉर्न व्हिडिओ असतो आणि त्यामध्ये फोटो मर्ज करून डीप न्यूड अल्गोरिदमच्या मदतीने तो व्हिडिओ बनवला जातो. आता या केसमध्ये म्हणजे ऐकणाऱ्याला ते आपला व्हिडिओ बघणाऱ्याला सुद्धा एवढं एक्झॅक्ट लक्षात येत नसेल, तर मी एक्झाम्पल देऊन सांगतो, जे मी नेहमी एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एकदम शांतपणे रविवारचा एक छान दिवस सुरू झालाय, घरात तुम्ही बसले, तुम्ही मुलगा असो मुलगी असो, तुमचे आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, आजी आजोबा आहेत, घरात एक चांगलं वातावरण चालू आहे आणि रविवारची सकाळ मस्त, आता काही आराम करायचा, सगळ्यांना सुट्टीचा दिवस आहे आणि दारावरची बेल वाजली. तुमच्याकडे एक कुरिअर आलाय ज्यामध्ये एक पेन ड्राईव्ह आहे. आता तुमच्या घरात कोणी लहान असेल किंवा तुम्हाला स्वतः क्युरिओसिटी असेल की पेन ड्राईव्ह कसं काय आला. जर तुमच्या नावाने आला असेल तर अजूनच क्युरिओसिटी, अरे काय. तुम्ही मस्तपैकी, आता सगळ्यांकडे स्मार्ट टीव्ही आहेत किंवा फुल HD एकदम मस्तपैकी USB असलेले टीव्ही आहेत, त्याच्यात तुम्ही तो पेन ड्राईव्ह टाकला आणि तुमचाच पॉर्न व्हिडिओ तिथं सुरू झाला. चेहरा तुमचाच आहे, बॉडी पण कदाचित तुमचीच आहे आणि तो HD आहे, फुल एक्सप्रेशन्स पण तुमचे येत आहेत. तुम्ही ते तुमच्या घरच्यांना एक्सप्लेन करालच कसं की तो मी नाही किंवा ती मी नाहीये. तुमच्या घरच्यांना म्हणजे आता एक मिडल क्लास फॅमिलीमधलं म्हणा किंवा काळजी म्हणा किंवा काहीही म्हणू शकता, 99% वेळेला तुमच्यावरती जे डिसअग्रीज करणारे की तूच आहेस, तुम्हाला तेव्हा ते एक्सप्लेन करणं खूप जास्त अवघड आहे. कदाचित तुम्हाला स्वतःला सुद्धा विचार करावा लागेल, अरे ही माझ्यासारखी दिसते की हा माझ्यासारखाच दिसतोय. त्यामुळे अशा वेळेला मग एक्सपर्टची मदत घ्यावी लागते. आणि तुमचा हा व्हिडिओ जर कुठे व्हायरल झाला तर तुम्हाला बदनामी तर होईलच, लोक 4 गोष्टी त्याबद्दल बोलणार, कोणीही असं म्हणणार नाही की हा खोटा आहे, सगळ्यांना वाटेल हा खराच आहे, ती तशीच होती, तो तसाच होता, किंवा अरे याच्याकडे बघून वाटलं नव्हतं हा असा असेल, असे 4 गोष्टी लोक बोलणार. आणि या सगळ्या प्रेशरमध्ये आपण पोलीस कंप्लेंट करायला जाणारच नाही. मग ते नावं ठेवतील, मग पेपरला नाव येईल, मग चर्चा होईल, अशा गोष्टी मोस्टली होतात. आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये जास्ती गोष्टी लक्ष दिले जातात. एखाद्या सेलिब्रिटी असेल, मोठा इन्फ्लुएन्सर असेल, तो किंवा ती न घाबरता पोलीस कंप्लेंट करतात आणि पुढे इन्व्हेस्टिगेशन होतं, लोक पकडले जातात. पण मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी हेच सांगेल की हे असं होऊ नये. पण जर झालं तर न घाबरता तुम्ही तुमच्या घरच्यांच्या सोबत या सगळ्या गोष्टीची पोलीस कंप्लेंट करायला गेलं पाहिजे, तरच या गोष्टी थांबतील आणि तरच हे लोक पकडले जातील. कारण या केसमध्ये कसं आहे की जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही तोपर्यंत या स्कॅम्सला कुठेतरी आळा बसणार नाही. काही वेळेला आता याची दुसरी बाजू पण आहे, काही वेळेला काही लोकांचे खरे व्हिडिओ व्हायरल होतात, बट तेव्हा ते सहारा घेतात सायबर सिक्युरिटीचा, नाही तो माझा डीपफेक व्हिडिओ आहे. कितीतरी लोकांचे खरे व्हिडिओ व्हायरल झालेत पण त्यांनी ऐन वेळेला पलटी मारली की नाही तो मी नाहीच आहे. मग तेव्हा पण एक्सपर्ट्स उपयोगी पडतात की नाही हा डीपफेक नाहीये, या केसला वेगळं वळण देऊ नका, हा खरा व्हिडिओ आहे. त्यामुळे याचे दोन्ही पैलू आहेत. खरे व्हिडिओ खोटे करून सांगणारे सुद्धा लोक आहेत, खोटे व्हिडिओ खरे दाखवणारे पण लोक आहेत. बट आपल्याला सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्या स्वतःच्या फोटोजची किंवा व्हिडिओची काळजी घेणं गरजेचं आहे. मग आता हे डीप फेक किंवा डीप न्यूड व्हिडिओ बनतात कसे, कारण मूळ तिथून आहे. असंच कोणीतरी रस्त्याने चालणाऱ्याचे व्हिडिओ नाही बनत. आणि याच्यामध्ये म्हणजे कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, म्हणजे बऱ्याच वेळेला मी सांगतोच, पण चूक याच्यात तुमची स्वतःचीच असते. डीप फेक किंवा डीप न्यूड व्हिडिओ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल हवंय ते तुम्ही स्वतःच टाकलेलं आहे. रॉ मटेरियल म्हणजे काय, तुम्हाला डीप न्यूड किंवा डीप फेक व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा एक छान HD फोटो पाहिजे आणि लोक तेच टाकत असतात. इंस्टाग्राम कोणाचे ओपन करून बघा, डिगडिगभर HD फोटोज आहेत, इतके HD फोटोज व्हिडिओज आणि सगळ्या अँगलने असतात. आता ज्याला 3Dचं किंवा मग थोडं आर्टिस्टिक नॉलेज असेल तर नॉर्मल फक्त फ्रंट फेसिंग तुमचे व्हिडिओज असतील तर कदाचित तुमच्या डीप फेक व्हिडिओमध्ये एक्सप्रेशन चांगले येणार नाहीत. पण लोकांना इकडून 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 4ही 8ही 10 बाजूनी फोटो टाकायचे असतात. रस्त्यावर बसून, गाडीवर बसून, खिडकीत बसून, कुठून कुठून सगळ्या अँगलने लोक फोटो टाकतात. सेल्फीने टाकतात, DSLR अगदी इकडून तिकडून मित्राकडून मागून आणून फोटो टाकतात. पण हे सगळे फोटो टाकल्यामुळे या सगळ्या फोटोचा जो डेटा एखाद्याने कलेक्ट केला तर याच्यापासून तुमचा व्हिडिओ सहज बनवता येतो. याच्यासाठी कुठल्या प्रकारचं स्किल लागत नाही. पूर्वी त्याला फोटोशॉप करणं म्हणायचे, आता फोटोशॉप ऍक्च्युअली सॉफ्टवेअर आहे, पण चेहरा बदलला त्याला म्हणतात फोटोशॉप केलेले. म्हणजे जुन्या सिरियल्स मध्ये वगैरे पण असायचं की लग्न झालेले एखादं कुटुंब चांगलं चालू, अचानक फोटो येतात, अरे याचं दुसरं लग्न झालंय, मग तो म्हणतो नाही हा मी नाहीये, हा फोटोशॉप आहे. ते पूर्वी होतं, त्याला खरंच स्किल लागायचं, म्हणजे अगदी चेहरा कट करून ते दुसरा बसवायचा, स्किन मॅच करायची. पण आता तसं काही करावं लागत नाही, एकदम टूल्स ऍडव्हान्स आहेत. सगळा रॉ मटेरियल टाका, डम डेटा टाका, तो स्वतःहून अॅनालाइज करून घेतो आणि तुमचा पूर्ण व्हिडिओ बनवून जातो. मोस्टली हे सॉफ्टवेअर्स फ्रीली अवेलेबल आहेत, मोस्टली सॉफ्टवेअर्स पेड अवेलेबल आहेत. खूप असे जसं सुपारी घेणारे लोक असतात ना, त्या
पद्धतीने कॉन्टॅक्ट घेणारे लोक आहेत की हा डेटा आहे, हिचा न्यूड व्हिडिओ बनवून दे किंवा ह्याचा पॉर्न व्हिडिओ बनवून दे, आणि हे मार्केटमध्ये चालू आहे, ज्याला डार्क वेब म्हणतात. आणि हे वाचण्यासाठी तुम्हाला फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे तुमचे फोटोज आणि व्हिडिओज इतक्याही मोठ्या प्रमाणात टाकू नका की तुमचा काहीतरी दुरुपयोग होईल. फोटो टाकायचे आहेत, ग्रुप फोटो टाका, कमी क्वालिटी असलेले फोटो टाका, किंवा ॲटलिस्ट चेहरा तुमचा झाकला जाईल असे फोटो टाका. म्हणजे तुम्ही गॉगल्स लावा, स्पेक्स लावा, चेहऱ्याला काही मास्क लावा, टॅटू काढा चेहऱ्यावरती, किंवा मग केसांवरती काहीतरी ठेवा, म्हणजे स्कार्फ, स्टोल, ओढणी, टोपी, काहीही ठेवा, ज्यामुळे तुमचा पूर्ण चेहरा स्कॅन होणार नाही, किंवा पूर्ण तुमचा इमेज बनण्याची थोडी प्रोसेस स्लो होईल किंवा त्याला अवघड जाईल आणि तो नाच सोडून देईल. पण तुमचे एकदम क्लिअर मस्तपैकी छान फोटो आहेत तर उपयोग नाही त्याचा. म्हणजे जे मेन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते आपण गुगल ड्राईव्हला किंवा आयक्लाउडला स्टोअर करून ठेवतो. मग हे ड्राईव्हवरचे जे आपण गुगल ड्राईव्हला सेव्ह करतोय हे पण सेफ आहेत का, किंवा काय केलं पाहिजे नेमकं? ओके, सो आता आपण जे गुगल ड्राईव्हला सेव्ह करतो किंवा आयक्लाउडला सेव्ह करतो, सो ते काही प्रमाणात सेफ आहेत का? कारण जर गुगल ड्राईव्ह असेल तर तुमच्या जीमेलचा आयडी पासवर्ड आहे, आयक्लाउड असेल तर तुमचा ॲपल आयडी आणि त्याचा पासवर्ड आहे. या दोन गोष्टी जोपर्यंत सेफ आहेत तोपर्यंत तुमचे आतले डॉक्युमेंट सेफ आहेत. जर तुमचं जीमेल हॅक झालं तर तुमचं सगळं गेलं. जर तुमचं आयक्लाउड हॅक झालं तर तुमचं आयफोन सकट सगळं गेलं, कारण आयक्लाउडने तुमचं पूर्ण आयफोन हॅक केला जाऊ शकतो. त्यासाठी काही टूल्स आहेत. पूर्ण आयफोन, जे आपण सुरुवातीला म्हटलं की आयफोन सेफ का नाही आहे इतरांपेक्षा, सगळ्यात जास्त इन्सिक्युअर तो आहे, कारण फक्त आयक्लाउडच्या आयडी पासवर्डवरती पूर्ण मोबाईल आपण हॅक करू शकतो, आणि ते होत आहे मार्केटमध्ये. पण डॉक्युमेंट्स आहेत, डॉक फाईल्स आहेत, किंवा मग तुमचे फोटोज आहेत, गुगल फोटोज आहेत, किंवा आयक्लाउडचा बॅकअप आहे, किंवा व्हॉट्सअपचा बॅकअप आहे, काही ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त तुमच्या आयडी आणि पासवर्डने सेफ आहेत. ज्या दिवशी तुमचा आयडी आणि पासवर्ड हॅक होईल तेव्हा तुमचा सगळा डेटा जाणार आहे. त्यामुळे, आणि हे कोणीही सांगेल, आणि हे प्रत्येक हॅकरला माहिती असलेलं वाक्य आहे, म्हणजे तो इथिकल हॅकर असो माझ्यासारखा किंवा मग एखादा ब्लॅक हॅट असो, त्याला एक माहिती आहे की जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की जी हॅक होऊ शकत नाही. असं कुठलीही कंपनीने, असा कुठलाही मोबाईल नाही, की असं कोणीही दावा करू शकत नाही की हे हॅक होणार नाही. प्रत्येक गोष्ट जी इंटरनेटला कनेक्टेड आहे ती हॅक होऊ शकतेच. त्यामुळे तुमचं जीमेल सेफ आहे, तुमचं फेसबुक सेफ आहे, तुमचं आयक्लाउड सेफ आहे असं कन्सिडर करू नका. तुमचे जर खूप काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील, तुमचे जर काही असे पर्सनल फोटो व्हिडिओ असतील, चुकूनही ते इंटरनेटला कनेक्टेड होऊच देऊ नका. ना आयक्लाउडला ना गुगल ड्राईव्हला. ते तुम्ही कुठंतरी एका पेनड्राईव्हमध्ये ठेवा आणि कुठेतरी लपवून ठेवा. पीसीवर पण ठेवू नका, किंवा एखादी पोर्टेबल हार्ड डिस्क घ्या, त्याच्यात सेफ ठेवा. जेव्हा कधी तुम्ही कनेक्ट कराल तेव्हा नेट बंद करून ते कनेक्ट करा, काय करायचं ते करा, परत ठेवून द्या. तुम्ही कुठेही ते अशा ठिकाणी ठेवू नका की जिथं नेटशी संपर्क येईल, कारण कधी कुठला मालवेअर, कधी कुठला व्हायरस, कधी कुठला अटॅकर तुमचा कुठला डेटा ओढून नेईल हे कळणार नाही. बऱ्याच वेळेला भारतामध्ये जी पद्धत आहे म्हणजे ती ऑफिशियली अनऑफिशियल पद्धत आहे. जेवढ्या लोकांकडे पीसी आहेत, 99% लोकांकडे विंडोज आहे, आणि त्यातल्या 50% पेक्षा जास्त लोकांकडे पायरेटेड विंडोज आहे. दुकानदारा सकट सगळे लोक धरा सर ओरिजिनल सारखंच आहे, पण ओरिजिनल नाही आहे. ओरिजिनल विंडोज जे ते 10,000 किंवा 15,000 रुपये घालवण्यापेक्षा तेवढ्या याच्यात मी एक ग्राफिक्स कार्ड घेईल असा विचार करून लोक विंडोज पायरेटेड टाकतात. विंडोजचे अपडेट पण येतात, आणि हे स्वतः विंडोजला सुद्धा माहिती आहे की आपलं पायरेटेड विकलं जात आहे. पण का ते सांगतात, म्हणजे का थांबवत नाही? कारण ते लोकांना यूज टू करायचंय. कारण आता काहीही झालं, कॉम्प्युटर म्हणला का तो विंडोजच पाहिजे. तुम्ही असं बघितलंय कधी की गेले आणि त्याच्याकडे लिनक्स आहे, अरे बापरे कसं वापरू? नाही दिसत, मोस्टली केसेसमध्ये नाही दिसत. तुम्ही सायबर कॅफेत जा, एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जा, प्रायव्हेट ऑफिसमध्ये जा, कुठे जा, विंडोजच दिसतं, आणि मोस्टली ते पायरेटेड असतं. सो एकदा तुम्ही पायरेटेडची इथून सवय झाली का लोकांना सवय, मग आता मला काही फोटोशॉप डाउनलोड करायचे, घे पायरेटेड. काहीतरी व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर पाहिजे, घे पायरेटेड. गेम पाहिजे, पायरेटेड. व्हिडिओ पाहिजे, पायरेटेड. सॉंग्स पाहिजे, पायरेटेड. प्रत्येक गोष्ट पायरसीकडे चाललंय. पायरेटेड कंटेंट कुठे मिळतं? पायरेटेड वेबसाईटवरती. तिथे गेलं की आपण बघितलं असेल की असे खूप सारे आयकॉन्स असतात की डाउनलोड नाव, ग्रीन, येलो, ब्ल्यू, कुठल्याकडे पॉपअप येत राहतात. एखाद्या ठिकाणी क्लिक केलं का 50-60 वेबसाईट ओपन होतात. मग त्या बंद करा, मग परत एखादी लिंक शोधा, मग कधीतरी कुठेतरी जाऊन ते डाउनलोड होतं. पण हा जो काळ आहे, या पूर्ण 15-20 मिनिटाच्या वेळामध्ये अनेक मालवेअर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसीवर आलेले असतात. तुमच्याकडे अँटीव्हायरस असो नसो, एकदम छोट्या छोट्या बॅच फाईल असतात, त्या तुमच्या मोबाईलमध्ये येतात किंवा पीसीमध्ये येतात, आणि त्या बॅकग्राऊंडला वर्क करत राहतात. ते तुमचं पीसी फारसं स्लो करत नाहीत, तुमच्यावर इमिजिएट अटॅक करत नाही, पण ते स्लो पॉइझनिंग असतं. थोडा थोडा डेटा तुमचा ते चोरत राहतात. काही काही ज्या मॅलिशियस फाईल्स असतात किंवा मालवेअर असतात त्यांचा उपयोग आहे तुमचे फक्त की स्ट्रोक्स चोरायचे.
म्हणजे तुम्ही कीबोर्डवरती काय काय दाबताय ते फक्त चोरलं जातं. कारण कधी ना कधीतरी त्या डेटामध्ये तुमचा पासवर्ड येणार आहे, तुमचा ईमेल येणार आहे, तुमचा काही इम्पॉर्टंट मेसेज येणार आहे आणि हे केलं जात आहे. तुमचे काही जे मालवेअर आहेत ते फक्त ID पासवर्ड चोरतात, काही फक्त कुकीज चोरतात, काही तुमची हिस्ट्री चोरतात. जसं आता काही ऑफिशियल कंपन्या आहेत, उदाहरणार्थ ॲमेझॉन, फेसबुक, इंस्टाग्राम, हे तुम्हाला सांगून तुमची हिस्ट्री चोरतात, ज्याला आपण कुकीज म्हणतो. प्रत्येक वेबसाईटवर दिलेलं असतं अलाउ कुकीज, आपण म्हणतो असेल काहीतरी, क्लिक करून देतो आणि ते कुकीज तुमचे घेऊन टाकतात. कुकीज म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत जे जे काय केलंय त्या सगळ्या गोष्टी ते घेऊन टाकतात. त्या वेबसाईटवर नाही, तुम्ही कुठेही काही करा. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही ॲमेझॉनवरती सर्च केलं मला मोबाईल घ्यायचा आहे, दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला फेसबुकवरती त्याच मोबाईलची ऍड दिसेल. का दिसतं, कारण तुमचे कुकीज स्टोअर केलेले आहेत त्यांनी आणि ही परमिशन आपणच दिलेली आहे. तुम्ही ॲमेझॉनवरती शूज सर्च करा, तुम्हाला इंस्टाग्रामवरती शूजचे ॲड, शूजचे रील्स दिसतील. तुम्ही यूट्यूबवरती काहीतरी सर्च करा, तुम्हाला तिसऱ्या वेबसाईटवरती काहीतरी वेगळं सेम त्या रिलेटेडच दिसेल. सो या गोष्टी सगळ्या लिंक्ड आहेत. अख्खी डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्री याच्यावर चालते. बट सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने हे चुकीचं आहे. बट आपणच परमिशन दिली आहे, कुकीज माझे घेऊन टाका. कुकीज म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जे काही केलेलं आहे त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्ही देऊन टाकताय. मला कशात इंटरेस्ट आहे, मला बिग बॉस बघण्यात इंटरेस्ट आहे, तुम्हाला लगेच बिग बॉसचे व्हिडिओ दिसायला लागतील. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, मला बुक्समध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला लगेच बुक्सचे रिकमेंडेशन येतील. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, मला आता सध्या होम, मी फ्लॅट बघताय, तुम्हाला होम लोनची रिक्वेस्ट यायला लागतील. तुम्हाला गाडी बघताय तुम्हाला लगेच 4-5 कंपन्यांचे फोन पण येतील की तुम्ही सेकंड हँड गाडी बघताय का, नवीन घेताय का, आम्ही कर्ज देतो, मग हे देतो. या गोष्टी सगळ्या लिंक्ड आहेत. या सगळ्या गोष्टींचे डेटा जे आहेत एकमेकांसोबत इमिजिएट शेअर केले जातात आणि हे एक प्रकारचं मार्केटिंग आहे, बट ते डार्क मार्केटिंग आहे. आणि याचा सगळ्याचा शिकार आहे तो म्हणजे सर्वसामान्य माणूस. तुम्हाला गुगल फ्री काय आहे, तुम्हाला यूट्यूब फ्री काय आहे, तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम फ्री काय आहे, कारण तुम्ही ते आहात की जे विकले जात आहे. आपण ॲज अ कस्टमर आपण स्वतःच विकले जात आहे आणि आपण आपली स्वतःची बोली आपण स्वतःच लावतोय की मला शूज घ्यायचे, मग चला 10 कंपन्या लगेच उभ्या राहतील, कुठले शूज पाहिजे घ्या. आपल्याला वाटतं अरे वा काय भारी, पण तसं भारी नाही. तुम्ही एक वस्तू म्हणून तुमचे वापर होतं या सगळ्या कंपन्यांकडून. म्हणून मग खूप वेळेला असं नेट न्यूट्रॅलिटी वगैरे असे बरेच काय काय इनिशिएटिव्ह केले जातात, पण हे नाही वर्क होऊ शकत. कारण काही काही वेळेला पर्सनल किंवा पर्सनलाइज सजेशन्स आपल्याला चांगल्या वाटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही यूट्यूब बघितलं, तुम्ही एखाद्याचे जर व्हिडिओ बघत असाल सबस्क्राईब न करता सुद्धा, पण तुम्हाला अरे आठवतं ना, अरे त्याचं नाव काय विसरलं, पण तुम्ही ऑटोमॅटिक या विचार करता करता लगेच तुम्हाला दिसतं अरे हा बरं सापडला व्हिडिओ. सबस्क्राईब केलेला नसेल तरी तुम्हाला त्याचे व्हिडिओ दिसेल. पण हे जर तुम्ही ऑफ केलेलं असेल किंवा तुम्हाला पर्सनलाइज नसेल तर तुम्हाला सापडणारच नाही तो व्हिडिओ. सो काही वेळेला ह्या गोष्टी चांगल्या आहेत, काही वेळेला धोकादायक आहेत. पण जेव्हा या गोष्टी फायनान्शियल रिलेटेड येतात किंवा तुमच्या सिक्युरिटी रिलेटेड येतात तेव्हा त्या खूप जास्त धोकादायक आहेत. म्हणजे उद्या जाऊन जर तुम्हाला, म्हणजे हे याबद्दल असे काही बरेच शॉर्ट फिल्म्स असतील किंवा मग पुस्तक असतील, बरेच आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता आपण बोलतोय की मला एक गाडी घ्यायची आहे 4 व्हीलर, आणि इथून तुम्ही फक्त उठले आणि बाहेर जाऊन लगेच तुमच्या समोर जर कारचा एजंट फिजिकली उभं राहिला की सर तुम्ही आत्ता बोलले ना गाडी घ्यायची आहे, तर काय कराल? ते सगळ्यात जास्त शॉकिंग असेल आणि ते पुढच्या 4-5 वर्षात होणार आहे. की तुम्ही आत्ता जे कन्व्हर्सेशन करत होते तुमचा मोबाईल ऐकत होता, तुमच्या मोबाईलमुळे आम्हाला डेटा मिळाला, डेटा आमच्यावर रिट्राईव्ह झाला, जो एरियाचा लोकल एजंट होता तो इमिजिएट त्याला लोकेशन आली आणि तो लगेच तुमच्याकडे हजर झाला. आत्ता बोलले तुम्ही 5 मिनिटापूर्वी गाडी घ्यायची, सांगा कुठली घ्यायची. हे होणार आहे. आत्ता हे ऑनलाईन होते, तुम्ही इकडे सर्च करा मला लोन पाहिजे, इकडे लगेच 4 गाड्या उभे. सो काही लोकांसाठी ब्रँडवर म्हणजे किंवा मोठ्या मोठ्या होर्डिंगवरती दिसत असेल की हॉटेलची ॲडव्हर्टाईज आहे, पण जर मी तिथे माझी गाडी पास होतीये तर मला माझ्या इंटरेस्टनुसार तिथे ॲडव्हर्टाईज दिसेल. मला जर काही वेगळं न्यूज बघायचे, स्कोर बघायचे तिथे मला दिसेल. सो या गोष्टी आता येत आहेत वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, त्यावरती रिसर्च चालू आहे. पर्सनलाइज एक्सपिरियन्स आता रिअल लाईफमध्ये पण येणार आहे. पर्सनलाइज एक्सपिरियन्स आता ऑलरेडी डिजिटलमध्ये येतोच आहे, तो आता रिअलमध्ये पण येईल. पण हे काही वेळेला किंवा काही वेळानंतर हे खूप जास्त धोकादायक होणार आहे. आणि एक वेळ असं येईल की जिथं आपण अशी जागा शोधू की इथं कोणी नाहीये ना, आता इथं कोणी येणार नाही ना, ज्याला प्रायव्हसी म्हणतात. ती प्रायव्हसी सध्या फक्त आपल्याला डिजिटली मिळत नाहीये, फिजिकली सध्या कदाचित मिळते. काही दिवसांनी आपल्याला ती फिजिकली प्रायव्हसी पण मिळणार नाही. इतके ॲडव्हर्टाईज आणि इतके लोक टकलावून ऐकत असतील, लोक म्हणजे डिव्हायसेस. आता तुम्ही पर्सनली पण आयफोन यूज करतात, मग जसं तुम्ही सांगितलं आयफोन एक अनसिक्युअर्ड नेटवर्क आहे किंवा अनसिक्युअर्ड मोबाईल आहे सगळ्यात जास्त, मग काय केलं पाहिजे नेमकं? सो आता याच्यात गोष्टी कशी आहे की एक तर तुम्हाला सिक्युरिटी खूप गोष्टींची घ्यायची आहे. म्हणजे ऑनलाईन जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला प्रचंड सिक्युरिटी घेण्याची गरज आहे.
म्हणजे काय टाकायचं, काय नाही, काय सेव्ह करायचं, कुठे सेव्ह करायचं. मोस्टली गोष्टी तुम्ही ऑफलाईन सेव्ह करा, इंटरनेटच्या कनेक्टेड येऊ देऊ नका. बट आता एक सोपं एक्झाम्पल देतो. तुम्हाला एक रस्ता क्रॉस करायचा आहे, त्या रस्त्यावर हेवी ट्रॅफिक आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एकतर कुठल्याही गाडीला न धडकता किंवा कुठल्याही गाडीने तुम्हाला न उडवता तुम्हाला तो रस्ता क्रॉस करता आला पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस लागेल, शिकावं लागेल, केअरफुल राहावं लागेल, नाही तर मग रस्ता क्रॉस करू नका. हे 2च ऑप्शन्स आहेत. मग एक ऑप्शन आहे, मोबाईल वापरायचा असेल तर पूर्ण सेफली, सिक्युअरली वापरा. इंटरनेटचा वापर एकदम प्रॉपरली करा. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या कुकीजचा उपयोग होतोय, तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्ससाठी तुमचा डेटा वापरला जातोय, तुमचा डेटा लीक होतोय, शेअर होतोय, पण तो खूप मोठ्या एंडला. त्याचा तुमच्या डिरेक्टली लाईफवरती अजून तरी परिणाम होत नाहीये. तुमचा फायनान्शियल डेटा कुठे लीक केला जात नाही, तुमचे पैसे कुठेही जात नाहीयेत, जोपर्यंत तुमची चूक नाहीये. तुम्ही OTP सांगितला, तुम्ही लिंकवर क्लिक केलं तर तुमची चूक आहे. या 2-4 गोष्टींचा तुम्ही जर केअरफुली उपयोग केला, केअरफुल जर तुम्ही राहिले, तर तुमचा मोबाईल सेफ आहे. जर तुम्हाला या गोष्टींचा केअरफुली वापर करता येत नाही, त्यामध्ये काय होत नाही, तर तुम्ही मोबाईल वापरू नका. हे सोपं आहे. केअरफुली वापरा. तुमचे पैसे कुठं जाणार नाही, तुमचे फोटोज कुठं जाणार नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्कॅम तुमच्यासोबत होणार नाही, तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. बट तुम्हाला असं वाटतंय की मला सगळंच येतंय, मला कोणीच फसवू शकत नाही, काय होतं त्याच्यात, किंवा मग मी टाकणार आहे फोटो, काय होत नाही, कोण केलं की बघू. खूप यंगस्टर्समध्ये असे लोक आहेत, विशेषतः मुली, मी फोटो टाकणार, मला नाही फरक पडत, काय होतं बघू काय झालं, असे विचार करणारे 4-5 दिवसांनी पोलीस स्टेशनला दिसत आमचा व्हिडिओ व्हायरल झाला. कारण गडबड आहे. कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतंय, तर त्या गोष्टीकडे आपण चांगल्या एक केअरफुल नजरेने विचार केला पाहिजे की काही गोष्टी केल्याने जर आपल्याला माहिती की त्याचा धोका होऊ शकतो, तर आपण त्या बाबतीत केअरफुल राहिलं पाहिजे. जर तुम्ही केअरलेस राहिले तर तुमच्यासोबत काहीतरी गडबड होणारच आहे. जर तुम्ही बिनधास्त कुठल्या पायरेटेड साईटवरती जाऊन काय डाउनलोड करताय, आला व्हायरस तर बघू असं नाहीये. कोरोना सुद्धा दिसत नव्हता कधी, तो झाल्यावरच कळाला अरे झाला. तसंच व्हायरस मोबाईल मधला काहीतरी ऍक्शन करून जाईल, तुमचं काहीतरी नुकसान होईल, मग तुम्हाला अरे आपला मोबाईल तर 2 महिन्यापूर्वीच हॅक झाला होता, आपलं सगळं गेलं. म्हणजे फक्त इमॅजिन करा, ही घडलेली गोष्ट आहे की नाशिकमध्ये एक कॉलेजमध्ये एक मुलगी होती. त्या मुलीला फुल डाऊट होता की तिचा मोबाईल हॅक होतोय किंवा हॅक झालेला आहे. ते ती तिच्या ग्रुपमध्ये किंवा तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगायची की सारखं माझं बोलणं कोणीतरी ऐकतंय असं मला वाटतंय. तिचे मोस्टली फ्रेंड्स म्हणायचे तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे सायकिक तुला काही प्रॉब्लेम असू शकतो, तू डॉक्टरकडे जा असं म्हणायचे. ती म्हणायची नाही मला सारखं वाटतं की माझं बोलणं कोणीतरी ऐकतंय. कारण तिच्यासोबत त्या गोष्टी घडायला लागल्या होत्या. ती कोणासोबत तरी काहीतरी चॅट करायची आणि त्या रिलेटेड गोष्टी घडायच्या. म्हणजे ती समजा एखाद्याला म्हणली की मला चॉकलेट आवडतं, तर तिला लगेच कोणतरी चॉकलेट दुसऱ्या दिवशी आणून द्यायचं. ती म्हणायची की मला अशी गोष्ट आवडते, लगेच तिचं कोणीतरी मित्र तिला म्हणायचं चला आपण थिएटरला जाऊ किंवा पिक्चरला जाऊ. सो या गोष्टी तिच्यासोबत घडायला लागलेल्या होत्या. त्यामुळे ती सारखं तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगायची की माझं कोणीतरी सारखं ऐकतंय, माझ्या मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी घडतंय, तर मला मदत करा. शेवटी तिने न राहून तिच्या आईला सांगितलं की माझं कोणीतरी सारखं बोलणं ऐकतंय असं मला वाटतंय, किंवा सारखं कोणीतरी माझा पाठलाग करतंय मोबाईलवरती, किंवा माझ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी गडबड आहे. तिला नक्की ते एक्सप्लेन पण करता येत नव्हतं. शेवटी आता आई वडील असतात, ते काळजी करणारे असतात, त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला आणि मग त्यांनी आमची मदत घेतली. आम्ही मोबाईल जेव्हा स्कॅन केला, चेक केला, त्या काळात त्याच्यामध्ये स्पाय ॲप होतं. सो आपल्याला ते कधी कधी मनापासून वाटत असते की काहीतरी घडतंय आपल्यासोबत. सो आपण तेवढं केअरफुल राहायला पाहिजे आणि मदत घ्यायला पाहिजे. त्या मुलीच्या मोबाईलमध्ये स्पाय ॲप होतं आणि साधारण हिस्ट्री चेक केल्यानुसार 8 ते 10 महिन्यापासून तिच्या मोबाईलमध्ये स्पाय ॲप होता. तिची सगळी हिस्ट्री, तिचे सगळे फोटोज, व्हिडिओज, सगळ्या गोष्टी तो जो कोण स्कॅमर होता त्याच्याकडे होता. आणि ते असं कोणी पर्सनल याच्यात टाकलेलं नव्हतं, तो असंच ऑनलाईन एक मालवेअर थ्रू तो एंटर झालेला होता. पण तिचे जे काही तोपर्यंतचे कम्युनिकेशन होते ते सगळे त्या व्यक्तीकडे जात होते. तिचे सगळे फोटोज, व्हिडिओज, तिचे सगळे कॉल्स. आणि स्पाय ॲपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि डेंजरस प्रकार असा आहे की तुम्हाला कधी पण समोरच्याचा कॅमेरा चालू करता येतो आणि तुम्ही डिरेक्टली समोरच्याचा कॅमेरा बघू शकता की तो आत्ता काय करतोय, फ्रंट कॅमेऱ्याने, बॅक कॅमेऱ्याने. त्यामुळे त्या मुलीवरती एक असं आभाळ कोसळल्या टाईपच सुरू झालं की मागच्या 10 महिन्यापासून ना तो समोरचा व्यक्ती माझं सगळंच ऐकतोय, सगळंच बघतोय. सो ती एक वेगळ्याच सिच्युएशन होती तिच्यासाठी. पण ऑफकोर्स तिला ते आतून जाणवत होतं काहीतरी गडबड आहे. त्यामुळे तिने कोणाला तरी मदत घ्यायला सांगितलं किंवा मदत करायला सांगितली. आणि हे खूप जास्त गरजेचं असतं. खूपही केअरफ्री राहू नका किंवा खूपही घाबरूनही राहू नका. म्हणजे काही लोक माझं सेशन ऐकल्यानंतर म्हणतात आता मोबाईल वापरू का नको, पण इतकंही तुम्हाला घाबरायचं नाहीये. कारण तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत, एक तर रस्ता क्रॉस करायचाच आहे तर केअरफुली करा,
नाही तर तुमचा ऍक्सिडेंट नक्की आहे. पण ऍक्सिडेंटला घाबरून मी आता घरातूनच बाहेर पडत नाही तर मग तुम्ही जगाच्या मागे राहाल. मोबाईल तुम्ही वापरायलाच पाहिजे, इंटरनेट वापरायलाच पाहिजे, नेट बँकिंग, UPI, गुगल पे, फोनपे सगळ्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे. तुम्हाला शिक्षण पण घ्यायचं आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, पण सायबर सेफ राहा. ओके. सो सर पर्सनली तुम्ही काय करता, म्हणजे तुमच्याकडे पण आयफोन आहे, सो तुम्ही जसं सांगितलं आयफोन पण सिक्युअर नाहीये, पण आयफोन आपण म्हणतो की ब्रँडिंग त्यांनी असं केलेली आहे की प्रायव्हसीसाठी आम्ही ओळखले जातो. बरोबर. मग तुम्ही असे कुठले ऍप्स डाउनलोड करता का जेणेकरून तुमचा जो मोबाईल आहे तो सेफ राहतो, तर तुम्ही काय करता अजून बेसिक? मोस्टली मी 2 किंवा 3 मोबाईल्स ठेवतो. एक मोबाईल असा आहे की ज्याच्यावरती डेटा आहे आणि तो कधीच मोबाईल चुकून पण इंटरनेटला कनेक्ट केलाच जात नाही, मी करतच नाही. मोस्टली डेटा जो आहे तो ऑफलाईन स्टोअर करायचा आणि शक्यतो जे काही तुम्ही ऑनलाईन कनेक्ट केलेले आहात किंवा फोटो टाकताय तर त्या फोटोजचा दुरुपयोग झाला तरी काही फरक पडू शकत नाही, असेच फोटो टाकायचे. मोस्टली मी आर्टिकल्स टाकतो, माझे व्हिडिओज टाकतो, कारण ज्या गोष्टीचा मिसयूज झाला तरी ते जगाचं कल्याण होईल अशासाठीच ज्या गोष्टी टाकता येतील त्या टाकायच्या. आणि ज्या तुमच्या ज्या काही प्रायव्हेट गोष्टी आहेत की कामाच्या गोष्टी आहेत, फायनान्शियल गोष्टी आहेत, त्या सगळ्या ऑफलाईनच स्टोअर करायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीच्याच वेबसाईट व्हिजिट करायच्या, ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करायच्या. एक चांगलं व्यवस्थित एक काय म्हणू शकतो आपण ब्रँडेड कंपनीचं अँटीव्हायरस तुमच्या लॅपटॉप, मोबाईल, PC वरती हवं. मोबाईलवर नसेल तरी चालेल पण PC वरती पाहिजे चांगल्या ब्रँडेड कंपनीचं पेडवालं सबस्क्रिप्शन. देऊ शकता एक मोबाईलसाठी? मोबाईलसाठी तर शक्यतो मी कुठलंच रिकमेंड करणार नाही, कारण मोबाईलला आता प्रत्येक मोबाईलला इनबिल्ट सिक्युरिटी, म्हणजे सॅमसंग असेल किंवा चायनीज फोन असतील किंवा आयफोन असेल, इनबिल्ट सिक्युरिटी आहे. फक्त मॅलिशियस ॲप्स जे आहेत की जे प्ले स्टोअर व्यतिरिक्त किंवा ॲप स्टोअर व्यतिरिक्त आयफोनवरती पण कुठले डाउनलोड करायचे नाही. बाकी तुम्हाला मोबाईलसाठी सिक्युरिटीची गरज नाही. कुठलेही पायरेटेड वेबसाईट व्हिजिट करायचे नाहीत, तुमच्या मोबाईलला काहीच होणार नाही. कोणतेही कॉल आले, OTP सांगन, हे डाउनलोड कर, ते डाउनलोड, काहीच करायचं नाही. PC साठी मात्र कितीही काळजी घेतली तरी काही ना काहीतरी गडबड होऊ शकते. म्हणून PC साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंडोज पायरेटेड नाही पाहिजे, विंडोज ओरिजिनल पाहिजे. कुठलेही जे काही सॉफ्टवेअर्स वापरता ते सगळे अपडेटेड पाहिजे, क्रोमपासून प्रत्येक सॉफ्टवेअरपर्यंत. कुठलेही क्रॅक सॉफ्टवेअर टाकायचं नाही, कुठलेही की जेन की ज्याच्यामध्ये की जनरेट होतील, म्हणजे हे काहीतरी क्रॅक आहे मध्ये एक दुसरा क्रॅक घ्यायचा मग ते की जनरेट होईल, असे कुठलेही सॉफ्टवेअर्स वापरायचे नाही. आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा मोबाईल आणि PC नेट बंद ठेवायचे, कारण कधी कुठली गोष्ट सिंक होईल, कधी कुठला डेटा काय होईल. आणि हे कितीही सेफ राहिले तरी जसं मी सांगितलं 100% सेफ कोणीच नाही, प्रत्येक गोष्ट हॅक होऊ शकते. त्यामुळे मी सुद्धा सेफ नाहीच आहे. फक्त मी रोज प्रयत्न करतो की मी आज हॅक होणार नाही, कारण माझं फील्डच असं आहे की रोज 10 लोक माझ्या प्रोफाईलवरती अटॅक करतात, रोज लोक काही ना काहीतरी लिंक पाठवत राहतात, मेल करत राहतात, कारण हे अटॅक करण्याचे असंख्य वेज आहेत. म्हणजे ओंकार गंधे सर तुम्हाला हा अवॉर्ड मिळणार आहे अशा नावाचे अनेक मेल येतात, ज्याच्यावरती मी क्लिक केलं की माझं जीमेल हॅक होणार आहे मला माहिती असतं. त्यामुळे मी माझे काही फिल्टर्स असे टाकून ठेवले की काही मेल मला आलेच नाही पाहिजे, म्हणजे मला मोह झालाच नाही पाहिजे की मी ते क्लिक करेल. त्यामुळे कोणाचेही इन्व्हिटेशन असेल, कोणाचे काही फोन असेल, मेसेज असेल, OTP असेल, लिंक असेल, काहीही जरी असेल, नुसतं तुम्हाला जर कोणी PDF अटॅचमेंट पाठवली तरी त्या PDF मधून सुद्धा तुमच्या मोबाईलवर किंवा PC वरती स्पाय ॲप येऊ शकतं. त्यामुळे ते काहीच करायचं नाही. त्यामध्ये की एखादा जो माणूस असतो तो तुमच्याकडे येतो की माझ्याबरोबर हा स्कॅम झाला आहे, तुम्ही ते कसं पकडता त्याला? बरोबर. सो मोस्टली केसेस तर सांगता येत नाहीत, पण एक रिसेंटची जी सांगू शकतो अशी केस आहे ती म्हणजे एका जणाचा फायनान्शियल फ्रॉड झालेला होता. एक फेमस वेबसाईट आहे, आणि फेमस म्हणण्यापेक्षा ती अशी एक खूप प्रसिद्ध वेबसाईट आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. तर त्या वेबसाईटवरती सेकंड हँड गोष्टी विकल्या जातात. तर त्या वेबसाईटवरती एका चांगल्या एरियामध्ये एक चांगलं त्यांचं दुकान आहे कपड्यांचं. तर त्यांना एक प्रॉडक्ट दिसला की मला एक सोफा हवा आहे. आता त्यांना त्यांच्या दुकानात ठेवण्यासाठी आय थिंक तो हवा असेल सोफा. तर त्यांनी तो सोफा बघितला, तर तिथं दिलेली ती किंमत अगदीच नाममात्र होती, म्हणजे 10,000 रुपये वगैरे लिहिलं होतं. आणि चांगला सोफा सेट होता तो, आणि नव्यासारखा होता. त्याच्यात डिस्क्रिप्शन टाकलं होतं की माझी बदली होतीये म्हणून मला नवीन 3 महिन्यापूर्वी घेतलेला सोफा विकावा लागतंय. घेण्याची किंमत त्या व्यक्तीची 90,000 का 1,00,000 होती, पण मला अर्जंट द्यावं लागतं म्हणून मी 10,000 रुपयाला देतो. आता यावेळेला आपण विचार केला पाहिजे की तो 1,00,000चा किंवा 90,000चा सोफा 10,000ला का देतोय. ठीक आहे, त्यांना इच्छा वाटली, चांगला वाटला, त्यांनी त्या नंबरवरती कॉल केला. समोरचा व्यक्ती म्हणला की मी आर्मीत आहे आणि माझी बदली झाली आहे, ताबडतोब मला आजच्या आज तो विकायचा आहे कारण मी उद्या निघून जाणार आहे, मग मला तो सोफा तुम्हाला विकता नाही येणार. चांगली ऑर्डर होती, चांगला सोफा होता. मग त्यांना वाटलं की
चांगली गोष्ट आहे. मग ते म्हणे की काय कधी बघता येईल, मग त्याने फोटोज वगैरे पाठवले. मग तो म्हणे नाही आम्हाला बघायचं आहे. तो म्हणे नाही असं कसं काय बघता येईल, तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवू नका, मी आर्मीत आहे, देश के जवान आहे वगैरे वगैरे. त्याने त्याचं आय कार्ड पाठवलं, कॅन्टीन कार्ड पाठवलं, आधार कार्ड, मतदान कार्ड वगैरे बऱ्याच गोष्टी पाठवल्या. सो यांना वाटलं की असेल, म्हणून मग यांनी सांगितलं की बरं ठीक आहे काय करायला. ते म्हणे 50% अमाऊंट द्या फक्त आत्ता, मी माझा माणूस पाठवतो आणि उरलेली 50% अमाऊंट त्याला पाठवा किंवा मला गुगल पे करून टाका. म्हणजे फक्त 10,000 होते, 5,000 रुपये आत्ता द्या. त्यांना वाटलं ठीक आहे 5,000 आहे, माझं एवढं मोठं दुकान आहे, 5,000 काय होणार. त्यांनी 5,000 रुपयासाठी त्यांना सांगितलं कसं करू. त्यांनी एक नंबर पाठवला. त्याने नंबर पाठवला, तो त्यांनी पेटीएम, UPI जे कुठलं जे ॲप होतं त्या ॲपवरती त्यांनी गेले. त्या ॲपवरती गेल्यानंतर तिथे ऑटोमॅटिकलीच तिथे 5,000 रुपये आले. त्यांना तिथं कळे ना की असं कसं काय झालं. तर ते म्हणे की ते आहे सिस्टीम तशीच आहे. मग त्यांनी ते बॅक केलं. ते म्हणे नाही म्हणे तिथं काहीतरी गडबड येते, तर मला परत हे ट्रान्झॅक्शन करायचे. तर ते म्हणे की नाही आता तुम्ही ट्रान्झॅक्शन इनिशिएट केलेलं आहे. सो त्यांनी आता पुढची स्टोरी सांगण्याच्या आधी सांगतो की त्याने काय केलेलं होतं. त्याने समोरच्याचा नंबर घेऊन, म्हणजे त्या दुकानदाराचा नंबर घेऊन समोरच्या फ्रॉड करणाऱ्या माणसाने त्यांना रिक्वेस्ट टाकलेली होती. तुम्ही गुगल किंवा फोनपे कुठेही बघाल तर तुम्हाला जसं पेचा ऑप्शन असतो तसा तुमचा रिक्वेस्टचा पण ऑप्शन असतो. तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की इतके रुपयाची तुम्ही रिक्वेस्ट टाकताय. तर त्यांनी तिथे रिक्वेस्ट टाकताना टाकली होती 5 लाख रुपये आणि त्याला तिथे रिक्वेस्ट दिसली. त्यामुळे त्या दुकानदाराला डाऊट आला. त्यामुळे तो म्हणे की मी नाही करणार क्लिक, पण तो म्हणे की आता इनिशिएट झालेली त्यामुळे तुम्हाला करावं लागेल. मग आता तो म्हणे की आपलं 5,000 रुपयाचं बोलणं ठरलंय, मला इथं 5 लाख रुपये दिसतायत, म्हणजे असंही काही नाही की चुकून झाले, दिसतायत. पण तो म्हणे नाही सर ते तुम्हाला करावं लागेल, माझं नोकरी धोक्यात आहे, मी 5 लाख रुपयाचं चुकून इथं इनिशिएट केलेलं आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही 5 लाख करून टाका ट्रान्सफर, मी तुम्हाला परत देऊन टाकतो. अवघड काय त्यात, सोपं आपलं एवढं डील ठरले ना. तर त्याला वाटतं की आता देश का जवान आहे आणि एवढं आय कार्ड वगैरे पाठवलंय, कुठं जाणार आहे जाऊन. मग त्यांनी ते म्हणे की अगदी परत त्यांनी गायवाया करायला सुरुवात केली. नाही सर प्लीज सर म्हणे एवढं ट्रान्झॅक्शन इनिशिएट झालंय की मग ते मला प्रॉब्लेम येईल की 5 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन इनिशिएट झालंय, मग ते कॅन्सल का बरं केलं. मग जसं तुमचं सिबिल स्कोअर असतो तसं आमचं पण इकडं आर्मीत स्कोअर असतो, मग माझं स्कोअर कमी होईल, मग मला प्रमोशनला प्रॉब्लेम येईल वगैरे. त्यांनी खूप काय काय, माझे लहान मुलं वगैरे खूप त्यांनी रडगाणं केलं, इमोशनल केलं. आणि मग त्या दुकानावर वाटलं ठीक आहे जाऊ दे. मग त्याने 5 लाख रुपये क्लिक केलं, पे केलं. पे केल्या केल्या त्या समोरच्या माणसाचा मोबाईल नंबर गायब, तो माणूस पण गायब, त्या मोबाईल वगैरे कॉल करताय काय करताय काही उपयोग नाही. कंप्लेंट केली. त्यानंतर जी खरी प्रोसेस चालू होते, तर या कंप्लेंट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बँकेला कळवावं लागतं. तुम्ही कुठलंही UPI ॲप वापरा, सगळ्यात पहिल्यांदा आमचं काम असतं ते म्हणजे बँकेला कळवणं. बँकेला कळवावं लागतं की जी तुमची सेंडर बँक आहे, ज्या बँकेतून पैसे गेलेत त्या बँकेला कळवलं जातं की इथं फ्रॉड झालेला आहे. जर ती रक्कम तुमच्या बफरमध्ये असेल, आता याच्यात थोडं टेक्निकल गोष्ट आहे, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जाताना एक मध्ये बफर टाइम असतो. जर ती बँक सेम असेल, म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जाण्या दोन्ही बँका सेमच आहेत, तर हा टाइम थोडासा कमी असतो. म्हणजे तुम्हाला तिथं रिस्क थोडी कमी आहे, टाइम पण कमी आहे, रिस्क पण कमी आहे. पण या जर 2 बँका वेगळ्या असतील तर या बँकेचं जबाबदारी यांनी झटकून टाकली की मग तुम्हाला त्या बँकेकडे जावं लागतं. त्यामुळे 2 बँका वेगळ्या होत्या. या बँकेने सांगितलं बफरमध्ये नाहीये, अमाऊंट गेलेली आहे. गुगल पेला कॉन्टॅक्ट करून पण त्यांचा तर काही तसाही संबंध नसतो, ते काहीच मदत करत नाही. ते फक्त तिकीट जनरेट करा, ईमेल करा, याच्यातच असतं. सगळ्यात पहिलं काम बँकेला कॉन्टॅक्ट करणं, सेंडर बँकेला. दुसरं काम असतं रिसिव्हर बँकेला, कारण बऱ्याच वेळेला रिसिव्हर बँकेचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या बँकेतून मिळतात. तुम्हाला कदाचित गुगल पेमध्ये नाही कळत की कुठल्या बँकेत पैसे गेलेत, तुम्हाला फक्त नंबर दिसतो. तुमच्या सेंडर बँकेतून कळतं की कुठल्या अकाउंटला पैसे गेलेत, आणि ऑफकोर्स हे तुम्हाला कळणार नाही, हे तुम्हाला एक्सपर्ट्सची किंवा पोलिसांची मदत घ्यावी लागते. रिसिव्हर बँकेला गेलं की रिसिव्हर बँक तुम्हाला सांगते की या अकाउंट नंबर, या जे काही डिटेल्स आहेत ते कोणाच्या नावावर आहे. मग ते हा जो गोल्डन आवर आहे हा तुम्हाला 48 आवर्समध्ये कंप्लीट करायचा आहे. रिसिव्हर बँकेकडून डिटेल्स मिळतात की कोणाच्या नावावर आहे, त्या संबंधित गावात, त्या संबंधित पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केला जातो. ते कोणाच्या नावावर आहे ते तिकडे त्याच्या घरी जाणार. तो जर ॲड्रेस फेक असेल तर केस तिथंच डेड एंड. कारण मोस्टली हे अकाउंट खोट्या नावावर खरेदी केलेले असतात. कुठल्या तरी झोपडपट्टीत जायचं, कुठली तरी गव्हर्नमेंटची स्कीम आहे सांगायचं, त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स घ्यायचे, त्यांच्या नावाने बँक अकाउंट ओपन करायचे, त्यांना 100-500 रुपये देऊन टाकायचे, बँक अकाउंट घेऊन टाकायचे. हे मोस्टली स्कॅम केले जातात. जर बँकेकडून चांगली इन्फॉर्मेशन मिळाली, खूप जास्ती चांगली मदत करणारी बँक असेल, दोन्ही बँका सेम असतील, तुमचं एक चांगलं बॅकिंग असेल, तर तुमचे पैसे रिटर्न येतात. मग त्या समोरच्या माणसाने जर ते बँकेतून काढलेले नसतील तर ते पैसे रिटर्न येण्याचे चान्सेस खूप आहेत, किंवा तो माणूस पकडला जाण्याचे चान्सेस आहेत. पण जर ते अकाउंट खोट्या नावाने ओपन केलेलं आहे,
त्या माणसाने पैसे काढून घेतलेले तर मग नाही येणार पैसे. या केसमध्ये कसं झालं? या केसमध्ये त्या बँकेने डिटेल्स दिल्या, दोन्ही बँका वेगवेगळ्या होत्या, त्या बँकेने डिटेल दिल्या त्यानुसार आणि तो व्यक्ती म्हणजे तो जो स्कॅमर होता नवीन होता, तरुण मुलगा होता, ते अशी काही टीम वगैरे नव्हती, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावावरती घेतलेलं होतं. तो इमिजिएट घरी पोलीस गेला, पकडला गेला, स्थानिक पोलिसांनी अटक केली. पैसे या व्यक्तीला पूर्ण 5 लाखाच्या 5 लाख पूर्ण मिळून गेले. पण हा जर ऑर्गनाइज स्कॅम असला असता तर कदाचित ते लवकर नसे सापडले. हे साधारण 1 आठवड्याच्या कालावधीत सापडलं. एक असाच स्कॅम झाला होता एका शहरामधला एक फेमस एक MIDC एरिया आहे, तिथल्या एक त्यांचं रिसेंट ॲक्टिव्हिटी जी होती, म्हणजे कोविड नंतरची रिसेंट ॲक्टिव्हिटी आहे की त्यांचं काम असतं की एक पर्टिक्युलर देशातून रॉ मटेरियल घ्यायचं, त्यांना पैसे ट्रान्सफर करायचे ॲडव्हान्स, मग रॉ मटेरियल येतं मग फुल पेमेंट करायचं, मग त्यानुसार ते त्यांच्या MIDC त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करतात आणि मग त्यांचा फायनल प्रोडक्ट तयार होतो. सो त्यांचं हे जे काही पेमेंट आहे हे साधारण करोडमध्ये असतं. म्हणजे साधारण हा फ्रॉड झाला होता 13 करोडचा फ्रॉड होता. त्यांनी साधारण 7.5 करोड ॲडव्हान्स ट्रान्सफर केले, त्यांना रॉ मटेरियल येणं अपेक्षित होतं आणि मग 7.5 करोड त्यांनी ट्रान्सफर करणं अपेक्षित होतं. झालं गडबड अशी की 7.5 करोड त्यांचा जे स्लॅब आहे ती त्यांना द्यायची वेळ आली. त्याच्या आदल्या दिवशी त्यांना एक मेल आला की आपल्या ठरल्याप्रमाणे तुम्हाला हाफ अमाऊंट उद्या ट्रान्सफर करायची आहे. सो आमच्या काही बोर्ड मिटिंगमध्ये आमचे काही डिसिजन ठरलेत. आता MNC कंपन्या असतात, बोर्ड मिटिंग्स असतात, सो फॉर्मॅट एकदम ऑथेंटिकेट होता, मेल चांगला होता, मेल पण ऑफिशियल मेलवरूनच आलेला होता, दिसायला तरी तसं दिसत होतं. आणि त्यात लिहिलं होतं की आमच्या बोर्ड मिटिंगमध्ये ठरलं की आमचे बँक अकाउंटचे काही डिस्प्यूट आहेत, त्यामुळे आम्ही बँक अकाउंट बदलतोय. सो आमचं बँक अकाउंट उद्यापासून या इथून पुढच्या ट्रान्झॅक्शन पासून तुमच्यासाठी चेंज होणार आहे. सो आमचे नवीन बँकिंग डिटेल्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या सिस्टीममध्ये फीड करून घ्या आणि पुढचं जे काही पेमेंट आहे 9 ऑनवर्ड्स ते सगळं या अकाउंटवर करा. त्यांनी रिप्लाय वगैरे दिला. नॉर्मल कम्युनिकेशन होतं आणि थ्रेडचे कम्युनिकेशन असतात. म्हणजे कसं तुम्ही बघितलं असेल, एक मेसेज येतो, एक मेल येतो, त्याला रिप्लाय, त्याला एक मेल, त्याला रिप्लाय, सेम थ्रेडमध्ये असतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की वरच्याने जो केलाय तोच खालचा थ्रेड असेल, एका थ्रेडमध्ये असतात. आणि मोस्टली यांचे जे CRM सॉफ्टवेअर असतात त्यामध्ये हे थ्रेड क्रिएट होतात आणि त्यांना वाटलं की ते ऑफिशियल मेल आहे. त्यांनी बँक डिटेल्स नवीन घेतले, नवीन बँक डिटेल्स फीड केले, जुने काढून टाकले आणि दुसऱ्या दिवशी जे 7.5 करोड ट्रान्झॅक्शन करायचे होते ते त्यांनी 7.5 करोड नवीन बँक अकाउंटला ट्रान्झॅक्शन करून टाकले. आता साधारण 8 ते 10 दिवस झाले. त्यांचा जो काही आवर होता, म्हणजे त्यांचा जो काही पिरियड होता रॉ मटेरियल येण्याचा, तो पण पास झाला. आता हे सगळं कम्युनिकेशन जे मेलवरती, हे त्यांचं नेहमीच मेलवरती कम्युनिकेशन होतं, त्यांची रेग्युलर प्रॅक्टिस आहे. कॉल तर कोणी करत नाही, इंटरनॅशनल शक्यतो मोस्टली गोष्टी मेलवरूनच होतात. पण एवढे दिवस झाले पैसे देऊन माल आला नाही, म्हणून शेवटी त्यांनी गुगल मीट ऑर्गनाईज केली, झूम मीट ऑर्गनाईज केली. आणि त्यानंतर त्यांचं डिस्कशन झालं की आम्ही पैसे दिलेले आहेत, हाफ तर परचेस ऑर्डर आलेली नाही आणि आमची रॉ मटेरियल काही डिस्पॅचेस झालेलं नाही, आमच्याकडे पोचलं पण नाही आहे, त्यामुळे तुमचं पेमेंटच आलेलं नाही. तेव्हा मग हे घाबरले. आणि 7.5 करोड ही किती मोठा बिझनेसमॅन असेल तरी अमाऊंट छोटी नाही आहे, त्यामुळे आम्ही पाठवलेत. मग सगळे त्यांच्यातले सिनियर ऑफिसर्सची परत एक मीट झाली, त्यामुळे त्यांनी डॉक्युमेंट्स एक्सचेंज केले, मेल्स दाखवले, स्क्रीन शेअर केले आणि मग त्यांना कळलं की आम्ही असं कुठलाही मेल केलेलं नव्हतं, आमचं कुठल्याही बँक डिटेल चेंज झालेले नाही आहेत. मग हे कुठे गेले पैसे? मग त्यानंतर कंप्लेंट केली गेली, सगळे डिटेल्स स्कॅन केले, सगळे मेल स्कॅन केले आणि ईमेलमध्ये मेल हेडर नावाचा प्रकार असतो. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ते चेक करतो. आम्ही मेल हेडर चेक केले, तेव्हा कळलं की हा मेल स्पूफ केलेला होता. म्हणजे दिसायला दिसेल तो सेम ईमेल ID की त्यांचा HR किंवा info@ त्यांच्या वेबसाईटचं नाव असं होता, पण तो स्पूफ केलेला होता आणि ते काही टूल्स यूज करून तो करता येतो. सो त्याच्यामध्ये IP ॲड्रेस मिळतो. सो IP ॲड्रेस ट्रेसिंगला लावला जातो. तो IP ॲड्रेस ऑस्ट्रेलियातला होता. इंटरपोलशी कॉन्टॅक्ट करून नगर पोलिसांनी इंटरपोलशी कॉन्टॅक्ट केला, पुणे पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियामध्ये एक साधारण काहीतरी त्यांच्याकडचे 11वीत का 12वीत शिकणारा एक मुलगा होता, त्याने हा पूर्ण फ्रॉड केला होता. पैसे रिकवर झाले, सगळ्या गोष्टी रिकवर झाल्या. पण त्यानंतर सायबर साक्षरकडून आम्ही मोस्टली सगळ्या MNCsना आणि छोट्या मोठ्या वर्कशॉप्सना हे सांगितलं की तुम्ही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करणार असाल तर काही रूल्स तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे तुमच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी. हे ॲज अ गव्हर्नमेंट रूल्स नाही आहेत, हे तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घ्या. मग तेव्हापासून मग आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजसाठी पण काही सेशन्स ऑर्गनाईज केले की काही चुका ज्या असतात त्या होऊन जातात, मॅनमेड चुका असतात, कोणी पर्पजली करत नाही. म्हणजे अगदी पेन ड्राईव्ह लावण्यापासून तर चुकीच्या मेलला रिप्लाय देईपर्यंत अशा अनेक चुका असतात. सो आम्ही ते असे सेशन्स घेतो 3 दिवस 4 दिवस, ज्यामध्ये ते थोडेसे त्यांना सिक्युरिटी येते की आता इथून पुढे आपल्यासोबत काही होणार नाही. कारण एका चुकीमुळं
7 करोड 10 करोड 50 करोड 5 लाख 10 लाख काहीही नुकसान होऊ शकतं. माझा लास्ट क्वेश्चन आहे की एक लास्ट मेसेज माझ्या ऑडियन्सला तुम्ही काय द्या? एकदम सोपा आणि छोटासा मेसेज देतो की ऑनलाईन कोणावरही विश्वास ठेवू नका. ऑनलाईन जे दिसतं ते प्रत्येक गोष्ट खोटी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काहीही करायचं असेल कोणासाठी कुठेही काही, तर कोणाचंही ऐकू नका. कुठल्याही OTPला कोणाला देऊ नका, कुठल्या लिंकवरती क्लिक करू नका, कोणाला मेसेज काही फॉरवर्ड करू नका. आपले फोटोज व्हिडिओजची काळजी घ्या आणि सायबर साक्षर राहा आणि दुसऱ्याला पण सायबर साक्षर बनवा.